या ठिकाणी प्रशासनाचे कौतुक करावं असं वाटतं की पुराच्या परिस्थितीमध्ये लोकांची मदत तर केलीच केली, पण आता पूर परिस्थिती ओसरल्यानंतर सुद्धा प्रशासन खूप ताकदीने लोकांची मदत करते. आरोग्याचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न, चाऱ्याचा प्रश्न, प्राथमिक ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सगळ्या गोष्टी सरकार या निमित्तानं करतंय, प्रशासनही करतंय. त्यामुळे अनेक सेवाभावी संस्था या ठिकाणी मदत करताना आपण सगळेजण पाहताय. आत्ताच बघता आमचे मित्र गोपीचंद पडळकर साहेब खूप मोठी चाऱ्याची मदत घेऊन आलेले आहेत. अनेक लोकांनी मदत केलेली आहे आणि जनतेपर्यंत हे सगळं पोहोचवण्याचं काम चालू आहे. साताऱ्यामध्ये 2 दिवसापूर्वी आपले रामराजे नाईक एकदा प्रेमाची भाषा बोलतात, सगळं वैर विसरून मिलनाची भाषा बोललेली आहे. एका बाजूनेच प्रेम असून चालत नाही. रामराजेंना उतार वयात प्रेम झालेलं आहे. प्रेम करायचं असतं, एक वय असतं, त्या वयात प्रेम केल्यावर प्रेम भरत असतं. मी या निमित्तानं सांगेन, आयुष्यभर लोकांना त्रास दिला, आयुष्यभर सत्तेचा वापर केला आणि लोकांची घरं देशोधडीला लावण्याचं काम केलं. तेव्हा आता अशा पद्धतीचं प्रेम जेव्हा आलंय तेव्हा मला वाटते आता या उतार वयात आलेलं जे प्रेम आहे हे आपल्यावर आलेलं जनतेचा विश्वास गमावून जी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यातून जी असुरक्षितता निर्माण झाली आहे त्याचा परिणाम आहे. हातबल झाल्यासारखं वाटत रामराजे. मी कोणाला हातबल म्हणणार नाही, त्यांना त्यांचे अधिकार आहेत. शेवटी राजकारणात प्रत्येकाची वेगळी ताकद असते, ते त्यांनी आजमावावी. सत्ता असताना, कायम मंत्री असताना, सभापती असताना लोकांना त्रास देताना, राजकारण करताना मजा वाटते. एकदा त्या सगळ्या परिस्थितीनं बाजूला असल्यावर एकदा राजकारण आणि समाजकारण आणि एकदा निवडणुका कराव्यात, म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी लक्षात येतात. उतार वयात त्यांना शांतपण सुचले आता मी शहाणपण आहे का काय मला कल्पना नाही, पण उतार वयात त्यांना हे सगळं सुचलंय. ते वेळ निघून गेलेली आहे त्याच्यात. मनोमिलनाची शक्यता कमी. आता कुणासोबत त्यांना मनोमिलन करायचंय त्या दोघांना विचारायला पाहिजे. मनोमिलन करत असताना आपण सगळ्यांनी बघितलं की मनोमिलनाची इच्छा दोघांची असायला लागते. त्यामुळे ती असून चालत नाही. आता कुणाच्या बाजूला आपल्याकडनं काय फुल दिलं जाणार आहे का प्रेमाचं? गुलाब, टाळी, फुल काय? आम्ही टाळी वाजवत नाही, टाळी वाजवतही नाही आणि फुलंही देत नाही. आम्ही लोकांची सेवा करतो, लोकांच्या सोबत काम करतो आणि आम्ही जनतेसोबत राहतो आणि जनता आमच्या सोबत राहते. हेच आमचं फुल आहे आणि हेच आमचं प्रेम आहे.